आमदार रोहित पवार डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल करणार। रोहित पवार मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल। अमोल मिटकरीही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात। 28 जानेवारीला अपघाताच्या दिवशीच डीजीसीएकडून व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा व्हायला प्रयत्न। रोहित पवारांचा आरोप। डीजीसीएसह हवाई वाहतूक मंत्री यांनीही व्हीएसआरला क्लीन चिट दिली। रोहित पवारांची खळबळजनक माहिती। प्रत्येक विमानाचं ऑडिट व्हायला हवं। वाढत्या विमान अपघातांवर सुप्रिया सुळेंचं भाष्य। तर अजितदादांच्या विमान अपघाताचीही चौकशी पारदर्शकरित्या व्हावी। रोहित पवारांच्या आरोपांत तथ्य असेल तर कारवाई व्हावी, सुळेंची मागणी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईत निवड। प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव। प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार सुनेत्रा पवारांची निवड। राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची नावं 28 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार। विनोद तावडे, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे यांचं नाव आघाडीवर। विजय रहाटकर, भागवत कराड यांच्यासह इतर नावांचीही चर्चा। शरद पवारांना पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज। छातीत इन्फेक्शन झाल्यानं सुरू होते उपचार। शरद पवारांची प्रकृती ठीक, डॉक्टरांची माहिती। अंबादास दानवेंनी केलेले आरोप बिनबुडाचे। दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा करणार खासदार संदीपान भुमरेंचा इशारा। हिबानामा 1971 मधील माझ्या चालकाचा जन्म 84चा। अशा प्रकारे हिबानामा कसा होईल, भुमरेंची माहिती। बुलढाण्याच्या चिखला गावात 2 गटात झालेल्या हाणामारीचा पहिला सीसीटीव्ही समोर। पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद होऊन झाली हाणामारी। प्रेम प्रकरणातून नागपूरच्या महाल परिसरात टोळक्याची तोडफोड। धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न। 12हून अधिक दुचाकींची मोडतोड। स्थानिकांनी तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात 2 गटांमध्ये तुफान राडा। बकऱ्यांच्या व्यवहारातून वादाची ठिणगी। 15 ते 20 वाहनांची तोडफोड। 15 जण पोलिसांच्या ताब्यात।